दोघं. आता मी जेव्हा आमचं जुळलं दोघांचं प्रेम, तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो. दोघे अल्पवयीन होतो. आता अल्पवयीन असताना सरिताताई तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो. सरिताताईचं घर ते अलंकार टाकी जेवून 200 मीटरवर आहे. त्या कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आला, पोलिसांनी आम्हाला पकडलं. फुलारी साहेब म्हणजे आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे, 20 आणि 16. तर पोलीस म्हणे मुलगी कोण आहे? तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगतायत आणि मला ना सांगतायत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहायला होता. त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळाचा होता. आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ. तर पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं, सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला फुलारी साहेब तुम्ही घेऊन गेले. तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावला. हा, पळवून नेली. 363, 367 टाकायचं पोलिसांच्या भाषेत. 363, 367. मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो. सेशन कोर्टाची ट्राय झाली, कारण 363, 367 सेशन ट्रायल आहे. मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागतं. माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची, मी पळून नाही आलो, मी दोघे पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही. पोलिसांना ती वारंवार सांगायची, मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे. पण नाबालिक कुणी तो बयान घेतं कोण? तिच्या आईवडिलाचं बयान घेतलं. आईवडिलांनी सांगितलं हो आई. आता नाबालिक असल्यामुळे तिचं त्यावेळी पोलिसांनी बयान काही ॲक्सेप्ट केलं नाही. आणि पोलिसांनी आईवडिलाचं बयान घेतलं, तिच्या भावाचं बयान घेतलं. आईवडिलाला काही माहीत नाही, भावाला काही माहीत नव्हतं काय झालं, हे पिक्चर पार केली की कशाला गेले. त्यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं, होय आमची मुलगी गायब झाली. तर खरं तर अशा घटना घडतात जीवनामध्ये. मग आमचं लग्न झालं. सेशन कोर्टमध्ये कोर्टाने सांगितलं की अल्पवयीन मुलगी जरी असली, फुलारी साहेब अल्पवयीन मुलगी जरी असली, पण ती ॲक्युजकडनं बयान देते की मी पळून गेली नाही. माझ्या बायकोलाही सांगायला लागलं कोर्टात, मी पळून गेली नाही, माझ्या नवऱ्याला मी पळून नेलं होतं. आता इतक्या वर्षानंतर, 37 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्सर धाराशिवचा, तो माझ्या जीवनावर टीका करतो आत्ता 4 दिवसापूर्वी. आणि म्हणतो की बावनकुळेंचं आयुष्य असं आहे की लहान लहान पुढे पळवून नेल्या, हे केलं ते केलं. आता मला 2 नातवंड आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, 2-4 नातू झालेले आहे. इतकं झाल्यानंतर 40 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्स येतो की बावनकुळेंनी मुली पळून नेली होती. फार वाईट आहे त्यांचं जीवन. त्यालाही माहित नाही माझी बायको आहे, थोडी माहिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.